अमृत काल में देश के गांव, देश के किसान के सामर्थ्य को बढ़ाने के लिए अब देश के कोऑपरेटिव सेक्टर की भूमिका बहुत बड़ी होने वाली है। सरकार और सहकार मिलकर विकसित भारत, आत्मनिर्भर भारत के संकल्प को डबल मजबूती देंगे। सहकारिता मंत्रालय, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकारितेतून समृद्धी हे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नशील आहे। शेतकऱ्यांना समृद्ध बनवण्यासाठी प्राथमिक कृषी कर्ज समित्या म्हणजे पॅक्स यांना मिळकतीची नवी साधनं देण्यात येत आहेत। या दिशेनं आणखी एक पाऊल उचलत भारत सरकारनं पॅक्सना प्रधानमंत्री जन औषधी केंद्र उघडण्याची परवानगी दिली आहे। केंद्रीय गृह आणि सहकारिता मंत्री श्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली बनलेल्या मॉडेल बायलॉजने पॅक्सला 25 पेक्षा जास्त व्यवसाय करण्यासाठी सक्षम बनवलं आहे। पैक्स जन आरोग्य केंद्र मतलब सस्ती दवाई की दुकान भी पैक्स खोल पाएंगे, फर्टिलाइजर की शॉप भी पैक्स खोल पाएंगे, पीडीएस सिस्टम का हिस्सा भी पैक्स बनेंगे, पेट्रोल पंप भी खोल पाएंगे, गैस की एजेंसी भी पैक्स को मिलेगी। जन औषधी केंद्रांवर 1800 प्रकारची औषधं आणि 285 वैद्यकीय उपकरणं मिळतात। त्यांची किंमत बाजारापेक्षा 50 ते 90% कमी असते। पॅक्सद्वारे स्वस्त जेनेरिक औषधांची ही सुविधा आता ग्रामीण भागातही उपलब्ध होऊ शकेल। त्यामुळे महाग ब्रँडेड औषधं खरेदी करण्याची लाचारी संपुष्टात येईल। शहरात जाण्यासाठी लागणारा पैसा आणि वेळही वाचेल। एक पंथ दुकान खाद लेने के लिए आएंगे, दवाई भी ले जाएंगे जो, और पैक्स को फायदा ये होगा, पैक्स को कमीशन मिलेगा उसको। प्रधानमंत्री जन औषधी परियोजना अंतर्गत जन औषधी केंद्र चालवणाऱ्या पॅक्सना 5 लाख रुपयापर्यंत प्रोत्साहन रक्कम मिळेल। ही रक्कम मासिक विक्रीच्या 15% कमिशन म्हणून दिली जाईल। त्याची अधिकतम मर्यादा 15,000 रुपये प्रति महिना निश्चित करण्यात आली आहे। त्यामुळे समित्यांची व्याप्ती वाढेल, युवकांना रोजगाराच्या नव्या संधी मिळतील आणि गावांमध्ये समृद्धी येईल। जन औषधी केंद्र सुरू करण्यासाठी पॅक्स औषध विभागाद्वारे संचलित जन औषधी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करू शकतात। आतापर्यंत 4200 पेक्षा जास्त समित्यांनी यासाठी अर्ज केला आहे। त्यापैकी 2000 पेक्षा जास्त पॅक्सना प्राथमिक मान्यता मिळाली असून त्या लवकरच जन औषधी केंद्र सुरू करणार आहेत। सहकारिता मंत्रालयाच्या प्रयत्नानं आणि राज्य सरकारांच्या सहयोगानं पॅक्स आणि त्यांच्याशी संलग्न कोट्यावधी शेतकरी आता समृद्धीच्या दिशेनं पावलं टाकत आहेत। अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा।